आपण आहात आता केज पोलीस स्टेशनहून लाईव्ह. काल जे आपल्या बांधवाची निर्गुण हत्या झाली या प्रकरणी आपल्या केज पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी आपले समाज बांधव पूर्ण आतुरतेने वाट पाहत आहेत की तक्रार कधी दाखल होणार आणि आपल्या बांधवाला न्याय कधी मिळणार. यासाठी आपण त्यांच्याकडूनच पूर्ण माहिती समजून घेऊयात. काय सांगाल याबद्दल? सर, प्रकरण झालेलं 2 दिवस झालं. आमचा भाऊ आज 2 दिवस झालं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचं प्रेत पडलेलं आहे. आणखी पोलीस स्टेशनने कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. आणि दखल यामुळे घेत नाहीत की यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे इन्व्हॉल्ड आहे. त्यांनी स्वतः गावामध्ये जाऊन त्यातले जे 2 आरोपी आहेत त्यांचे थार MH 44 2416 या गाडीने 2 आरोपी फरार केले आहेत. आणि CDR मध्ये तो आलेला आहे. आणि पोलीस स्टेशन इथले जे PI आहेत फक्त त्या खासदाराच्या दबावापोटी गुन्हा दाखल करून घेत नाहीत. आमची मागणी आहे लवकरात लवकर गुन्हा दाखल करून द्यावा. फक्त तो खासदाराचा मुलगा आहे त्यामुळे गुन्हा दाखल होत नाही का? आमच्यासारखे सर्वसामान्य असते त्याच्यावर गुन्हा दाखल असता. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय चालणार नाही. प्रत्येकाला सारखाच न्याय मिळायला पाहिजे. लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही चालते, म्हणण्याप्रमाणे आपली लोकशाही चालते. तर आमची एक मागणी आहे की जो खासदार बजरंग सोनवणेचा जो मुलगा आहे सौरभ सोनवणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. आणि त्याला अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. अनेक लोक सांगतात की तो आलता त्याच्या गाडीमध्ये 2 आरोपी फरार आहेत. म्हणजे सरळ सौरभ सोनवणेचा या घटनेमध्ये इन्व्हॉल्व आहे, तो सहभागी आहे. आणि यात तो सह आरोपी करावा यासाठी आम्ही 2 दिवस झाला थांबलेलो आहे. तर आमची प्रशासनाला मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मागणी आहे, आमचा अंत पाहू नका. उद्या काय घडलं, उद्या 11 वाजता आम्ही सर्व गोळा होणार आहेत. उद्या काय घडलं तर त्याला फक्त केज पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील, ही माझी विनंती. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलं, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? सर, फक्त ते 2 दिवस झालं आश्वासन देत आहेत, आम्हाला वेळ द्या, आम्हाला वेळ द्या. त्यांच्यावर दबाव आहे, त्यांच्यावर फोन येतात वरून आणि त्यांच्यावर दबाव आहे. आणि दबाव कुणाचा आहे सर्वांना माहीत आहे. यामध्ये डायरेक्ट खासदाराचा मुलगा आलेला आहे नाव, आणि त्यामुळे पूर्ण दबाव आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर सुद्धा या खासदाराचा दबाव आहे आणि यामुळे पोलीस पुढे ढकलीत नाही. हा एक खून झालेला आहे आणि यात वेळ कशासाठी? फक्त आमच्यासारख्या सर्वसामान्य किंवा गोरगरीब असते तर यात अनेक जण अटक झाले असते, जे नाही त्यांचे नाव आले असते. परंतु ही खरी घटना होऊन सुद्धा फक्त आणि फक्त हा धनदांडग्याचा खासदाराचा मुलगा आहे, त्याला वाचवण्यासाठी हा खासदारांनी केलेला आटापिटा आहे.